आमच्या मनातले दादा आणि सतत प्रभाव टाकणारे दादा आपल्या अक्षरक्षणे त्यांच्याच प्रभावात मी पण वाढले. त्यांच्या हस्ते मला इतकं कंट्रोल होत नाही. मला कुठल्या गोष्टी बघितलं तर मला खूप फील होतं. मी त्या दिवशी घडली त्या दिवशी नाशिकला होतो पण मला इतकं फील होतं. त्याच्यावेळेस मला आठवतं सगळ्यांची अवस्था तीच आहे. मला खूप वाईट वाटतं. मला असं हवंच नाही की का त्याच्यामुळे आपल्याला दादा सतत टिकून ठेवायचे आपल्यामध्ये. मला म्हणायचं तू माझा अल्पसाहित्य कार्यकर्त्याने यश तू काही काळजी करू. मला खूप फील होते बघितलं जयदानी हा फील होतो. मला खूप वाईट वाटतं या गोष्टी सगळे. आता नियतीच्या हातात सगळ्या गोष्टी असतात, आपल्या हातात नसतात. नाही तर आपण कधीच आपली वेळ येऊ दिली नसते आपल्यावरती. पण आता आपण आपल्या सगळ्या गोष्टींमधून आपण दादांची जी अपूर्ण स्वप्न आहे ती पूर्ण करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले. आणि आपल्या परीनं तुम्हाला माहिती तुम्हाला काय करायचं. मी एवढं सांगू म्हणजे इच्छिते तुम्हाला सगळ्यांना की दादांसारखं नाहीच, पण तुम्ही नक्की प्रयत्न करा. मला पूर्ण विश्वास होतो. आणि तुमच्याशिवाय काहीही करू शकणार नाही कोणीच. तुमचा पाठिंबा असेल तरच आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीमागे आहोत. पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीमागे आहोत. आम्ही तुम्हाला कधी सोडणार नाही, कधी सोडणार नाही. तुम्हाला ज्या माणसाने आमच्यासाठी पूर्ण आयुष्य वेचलं त्या व्यक्तीसाठी आम्ही तुम्हाला कधीच सोडणार नाही. आमचा सर्व तरुणाचा पाठिंबा तुमच्या पाठीशी राहील कायम. भावनिक म्हणून नाही, ठीक आहे. धन्यवाद. बारामतीकरांनी सगळ्यात नेहमी प्रत्येक ठिकाणी विक्रम केलेले आहेत. तुमच्यावर अवलंबून आहे. नक्कीच होईल. आम्ही माळेगावकर पण 100% तुमच्या पाठीशी. सगळे झाले प्रत्येक बारामतीकरा इथला असेल, बाहेर असणार असेल, कुठलाही असेल. ठीक आहे.